महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर कोसळला विहिरीत. नांदेडमधील दुर्दैवी घटना. नांदेड जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना. यामुळे तब्बल 8 महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. नांदेडचे आलेगाव येथे ट्रॅक्टरमधून महिला मजूर जात होत्या, मात्र हा ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे विहिरीत कोसळला. या अपघातातून 8 महिलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर या मजूर महिलांना वाचवण्यासाठी बचाव कार्य प्रगतीपथावर सुरू आहे. विहिरीत पडलेल्या मजूर महिलांना 4 कृषी पंपाच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटना घडल्यानंतर सकाळी 8 वाजल्यापासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने हे बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. विहिरीत पाणी असल्यानं बचाव कार्यात अडथळा निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान 2 मजूर महिलांना वाचवण्यात यश आले असून ट्रॅक्टरमधील इतर महिला मुलींसह 8 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या सर्व महिला हिंगोलीतील वसमत तालुक्यातील भुज गावात राहणाऱ्या असल्याची माहिती मिळत आहे. हिंगोलीमध्ये हळदीच्या शेतात कामासाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव शिवारात हा प्रकार घडला. हिंगोलीतील गुंज गावातील महिला हळद काढणीच्या कामासाठी जात असताना ट्रॅक्टरच्या चालकाला अंदाज न आल्यानं हा अपघात घडला. पोलिसांसह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं असून स्थानिक आमदारांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वसमत तालुक्यातील गुंज येथील महिला व पुरुष गुंज शिवारालगत आलेगाव येथील शिवारात दगडू शिंदे यांच्या शेतात हळद काढणीच्या कामासाठी जात असताना या मजुरांना ट्रॅक्टरमधून नेत असताना हा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याची माहिती आहे. यातील 2 महिला व 1 पुरुष सुदैवानं बचावले. दरम्यान विहीर पूर्णपणे पाण्याने भरले असल्यामुळे ट्रॅक्टर व ट्रॉली बुडाल्याचं दिसून येत आहे. विहिरीमध्ये दगावलेल्या महिलांची माहिती घेण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात आलं. सदर घटनेमुळे गुंज गावावर शोककळा पसरली.